नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या प्रमुख बातम्यांवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या पदावरून अखेर पायउतार झाले आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते. नवीन उमद्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यापूर्वी मांडलं होतं. राष्ट्रवादीतील या घडामोडींमुळे पुन्हा नवीन भूकंप होणार का अशी चर्चा रंगली आहे. पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यास नकार दिला होता. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित 12 ऐतिहासिक किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या सन्मानाने प्रत्येक भारतीय आनंदी आहे असं म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर लिहिले की या कामगिरीने आणि सन्मानाने सर्व भारतीय भारावून गेले आहेत. या भव्य मराठा लष्करी भूषणांमध्ये एकूण 12 ऐतिहासिक किल्ले समाविष्ट आहेत. त्यापैकी 11 महाराष्ट्रात आहेत तर एक तामिळनाडूमध्ये आहे. जेव्हा आपण मराठा साम्राज्याच्या वैभवाबद्दल बोलतो तेव्हा ते केवळ एक साम्राज्य नाही तर एक वारसा आहे, जो सुशासन, अद्वितीय लष्करी रणनीती, सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक न्यायाचे उदाहरण आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेत हा शिवप्रेमींचा विजय आहे असे म्हटले आहे. किल्ल्यांची निवड कशी झाली याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्यासाठी नॉमिनेट केले होते. आपले परमनंट मेंबर शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव खारगे तिथे उपस्थित होते. 20 देशांनी आपल्या बाजूने मतदान केलं. एकमताने हे किल्ले जागतिक वारसा केंद्र आहेत हे घोषित केलं. हा शिवप्रेमींचा विजय आहे. सर्व देशाच्या लोकांनी किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि स्ट्रॅटेजी वापरली त्यांचं कौतुक केलं. किती पुढचा विचार यात केला होता याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. आपले किल्ले वर्ल्ड मॅपवर आले आहेत. युनेस्कोच्या संकेतस्थळावर याची माहिती देखील गेली आहे. वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. जगभरातल्या शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते. खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं 7 वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री महोदयांसमोर ठेवलं होतं. मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले, ज्यातले 11 किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी असे हे 12 किल्ले आहेत. आणि विशेषतः या 12 किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे, या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र, जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं, याच्या जागा शोधण्यात आल्या, कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत, प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या, अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्को समोर ठेवल्या. याच्यामध्ये जवळपास वर्षभर
त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली। आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण तिकडे युनेस्कोमध्ये पाठवलं। त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं। त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत, पण एकूण 20 देशांना मतदानाचा अधिकार आहे। या सगळ्या देशाच्या अँबॅसेडर सोबत मी स्वतः देखील बोललो। आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी, त्यांनी सचिवांनी, सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला। मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपण हे नॉमिनेशन केलं आहे, परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि 20 वेगवेगळे देश आहेत, त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे। त्या माध्यमातून त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला, त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं। आपल्याला माहिती आहे मध्ये युक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते, त्यातला एक सदस्य युक्रेन हा देश देखील होता। त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू। आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी, त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली। काल ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि 20ही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं। त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेल्या समावेशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केलं आहे। युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही। जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारचे कान टोचले आहेत। सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं। गड किल्ल्यांवरती जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाकावीत, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे। नवी मुंबई येथील विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दौरा केला। त्यांनी प्रगतीसाठीचं सादरीकरण पाहिलं। रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती बघितली। साधारणपणे याची भौतिक प्रगती 54% पूर्ण झाली असून रनवे सुसज्जित आहेत। बॅगेचा बारकोड 36 डिग्रीतून पाहता येईल अशी योजना करण्यात आली आहे। या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जगातील फास्टेस्ट व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जेव्हा हे एअरपोर्ट होईल तेव्हा 2 रनवे या क्षमतेने 9 कोटी प्रवाशांसाठी एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे। हा ग्रीन एअरपोर्ट असणार आहे। यासाठी ग्रीन वीज वापरली जाणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे। काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीचा जागतिक नंबर 1 टेनिस खेळाडू जानिक सिनरने नोवाक जोकोविचचा 6-3, 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि त्याला विम्बल्डन 2025 मधून बाहेर काढले। या विजयासह 2018 नंतर विम्बल्डनमध्ये जोकोविचला हरवणारा सिनर हा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे। यापूर्वी स्पेनचा जागतिक नंबर 2 खेळाडू कार्लोस अल्काराजने या स्पर्धेत जोकोविचला 2दा हरवले आहे। 2023 आणि 2024 मध्ये विम्बल्डन जेतेपदाच्या सामन्यात अल्काराजने सर्बियन खेळाडूचा पराभव केला होता। या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिनरचा सामना रविवारी गेल्या वेळेच्या विजेता अल्काराजशी होणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।